प्रभू रामचंद्राचा जय जयकार असो. प्रभू रामचंद्राचा विजय प्रभूला भेटायचं आहे. भेटण्याची इच्छा आहे. प्रभूजवळ महत्वाचं काम आहे. म्हणून तुम्ही माझ्या प्रभूला तुम्ही आल्याची जाणीव देतो. त्यानंतर हे म्हटलं तर तुम्हाला भेटून देऊ. काय हो साक्षात नमस्कार. पहिली आणि पहिली इच्छा आले. तू बोलता बोलता त्या व्यक्ती हजर होतात, त्यांचं आयुष्य वाढलं की कमी झालं? तू मला उत्तर द्यायला हवं. उत्तर मी कसं देऊ? पहिलं हे उत्तर दिलं प्रभू तर इथं संपलं. ते लक्षात ठेव. प्रत्येक बोललेल्या उक्ती सर्वच काही खरं ठरतात अशा काही प्रकार नाही. पण त्या उक्ती मानवाला आपल्या जीवनात का आचरणात आणायला हव्या त्याचाही माग फार मोठी कारण आहे. पण वैरी जरी असते ते आपल्या भीतीसाठी आले. कदाचित काहीतरी याचना असेल, याचक म्हणून आले असतील, काहीतरी कुठला तरी आणखी वेगळा भावात असेल. एवढे करणार तशी तुझी इच्छा. मर्यादा पुरुषोत्तम आम्हाला मिळत आहे. आमच्यापेक्षा पण ज्येष्ठ आहात तेव्हा आमचाही आपल्याला स्वागत आहे. जिथं आम्ही आहोत वस्तीला तिथं आपलं स्वागत आहे. कोण अशा उद्देशानं भेटीसाठी आला? महत्व दक्षिणावीर पर्यंत आलो आणि कारण काय असेल तर आमची मैकावतीच्या आराध्य देवात म्हणजे कत्याणी देवी. या कत्याणी देवीचा वार्षिक उत्सव परवाच्या शुभमुहूर्तावर वार्षिक उत्सव आहे आणि माझ्या साऱ्या प्रजेचा असं मत आहे या उत्सवात उत्सव मूर्ती म्हणून आपण तिथे यावं. प्रमुख पाहुणे म्हणून तिथं आपण यावं जेणेकरून माझ्या प्रजाला आपल्या दर्शनाचा आस्वाद घेता येईल. लंकादश श्रावणांचा आणि आमचं द्वंद्व सुरू आहे. आपले मामा आमच्याशी लढतायत आणि तुम्ही उत्सवाचा मुहूर्त सुद्धा बघा काढला. म्हणजे मामाला यायला नको इकडे राहिला तेव्हा हे द्वंद्व सुरू असताना सारं सैन्य आमच्यावर विश्वासानं आहे. तेव्हा आम्ही आपल्यापर्यंत कसं यायचं? हे द्वंद्व संपुष्टात आल्यानंतर या द्वंद्वाचा निर्णय झाल्यानंतर नक्कीच आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी एक ना एक दिवस आपल्या मातामुनी वार्षिक उत्सव हा ठरलेल्या दिवशी पार पडायचा असतो. बरोबर आहे. त्याचा दिवस आम्ही ठरविला नाही, दिवस ठरलेला आहे. दिवस जर तुम्ही ठरविला तर प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला बरोबर कसं काय ठरविला? आमच्या प्रधानाची इच्छा निश्चितच तुमची इच्छा तुमच्यासाठी योग्य आहे. पण द्वंद्व सुरू असल्यानं आम्हाला येता येणार नाही. तेव्हा आमचा सर्वांना आपल्याकडच्या नमस्कार सांगा. केवळ राम सौमित्र युद्धाच्या ठिकाणी करता आहे तेव्हा ते येऊ शकत नाही असा आमचा संदेश सर्वांना सांगा. हे राघवा, आतापर्यंत प्रजाच्या प्रत्येक इच्छा मी परिपूर्ण केल्या. मग माझ्या जर का प्रजाची इच्छा असेल या वर्षीच्या उत्सवात आपण तिथं उपस्थित राहावं, मग ती सुद्धा इच्छा मीच पूर्ण करणार आहे. सावध चढायला जर का तू येत नसेल तर प्रजांच्या हितासाठी महिरामण मुखातून निघणाऱ्या शब्दांना लगाम घाल. मी विनंतीपूर्वक आपल्याला सूचित करू इच्छितो आहे, जिथं माझ्या प्रभूंची इच्छा नाही तिथं हा कार्यभाग कधी सफलतेच्या दिशेने जाणार नाही. आपण या राम शिबिरात या अवेळी आपली पावलं वळविला
आम्ही दिलगिरी जरूर व्यक्त करू, पण या तुमच्या इच्छेची परिपूर्तता करण्याची ही वेळ तरी उचित नव्हे, तेव्हा मी सन्मानपूर्वक आपल्याला सूचित करू इच्छितो आहे. माझ्या राघवाची, माझ्या प्रभूची इच्छा नाही, तिथं कार्यभाग सफल होणार नाही. आपण जाऊ शकतो. हे सौमित्र, मी एक राजकर्ता आहे आणि राजकर्त्याला स्वतःच्या प्रजांच्या इच्छा पूर्ण कराव्या. मग मी माझ्या प्रजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलोय. इच्छा पूर्ण करण्यासाठी वाटतात ते दिव्य करीन, वाटतात ते प्रयत्न करीन, पण प्रजांची इच्छा पूर्ण राजा म्हणून मी तरी ठेवणार नाही. मग ही रावण प्रजेची इच्छा आहे का राजानं जरूर पूर्ण करावी. आपलं मन आणि आपल्या मुखातून निघणारी बागेश्वरी मी खोटे ठरवणार नाही, पण त्या पलीकडे जाऊन जर का विचार केला, त्या राघवानं म्हणजे माझ्या प्रभूला तुमच्या देवीसाठी उत्सव मूर्ती म्हणून तुम्ही देणार आहात. आमच्या जवळ असणारी, आमच्या नेत्रासमोर उभी राहिलेली परिस्थिती फार आगळी आणि वेगळी आहे. साम्राज्य सुरू आहे, ते राम युद्ध सुरू आहे. अर्थात या युद्धाचा जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत माझे प्रभू आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. हे सौमित्र, काय ते? या रावण युद्धात काही सैनिक रामसेनेच्या वतीने लढतोय, पण तुम्ही माझ्यासोबत आला असाल आणि युद्ध बंद राहणार नाही, युद्ध सुरूच राहणार. मी तेच म्हणतोय, युद्ध सुरूच आहे, पण या युद्धात खऱ्या अर्थानं मला सहकार्याची अपेक्षा आमच्या राघवांकडून आहे. तिथं माझ्या प्रभूची इच्छा नाही, तिथं माझे प्रभू तुमच्या बरोबर तुमच्या पाताळ पोहोचायला मी कधी पाठवून देणार नाही. हे महिरावर नकळत बोलून मोकळा झालास. माझ्या राघवाला जबरदस्तीने तू प्रजाजनांच्या हितासाठी घेऊन जाणार. आजपर्यंत तुम्ही हेच केलात. तूच नव्हे तर तुझ्या मामानं सुद्धा आजपर्यंत हेच पापाचरण केलं. म्हणूनच 1,00,000 पुत्र आणि 1,00,000 पौत्र मारले गेले. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, मामा ज्या वाटेनं चालला त्या वाटेनं तुम्ही हाताने चालू नका. निदान तुम्ही तरी सुधरा आणि सन्मार्गाने चला. अरे सौमित्र, हे सौमित्र, बोला. माझा मामा पापी आहे हे तुला लंकेत आल्यावर कळलं की काय? महिरावण, तुझा मामा पापी आहे हे मला कधीपासून कळलं? हा प्रश्न थोडा निरुत्तरच ठेवलेला बरा. कारण तुझा मामा या विश्वात एक प्रकांड पंडित आहे. तुझ्या मामाचं ज्ञान, त्याचं ज्योतिषाचार्य याला खऱ्या अर्थानं मी मानेनच माने. पण त्या पलीकडे जाऊन ज्ञानाचा ज्याला अहंकार आहे, त्या तुझ्या पापी मामाला मी कधी मान्यता दर्शवणार नाही. म्हणून म्हटलं, मामा गेला तिथं तुम्ही जाऊ नका, निदान तुम्ही तरी सुधरा, रामाचरण धराळी चला. हे सौमित्र, मी तुला असा प्रश्न केला यालाही कारण आहे. कारण अरे लंकेत येण्यापूर्वी तुम्ही जो सागरावर सेतू बांधिला, मग त्या सेतूवरून प्रयाण करण्यापूर्वी तिथे एक लिंग स्थापन केलं. अगदी सत्य आहे. मग ते लिंग स्थापन करत असताना तुम्हाला पापी पुरोहित चालला रे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ते? मी प्रथमताच म्हणालो, तुझ्या मामानं जे ज्ञान आत्मसात केलं त्या ज्ञानासमोर मी नतमस्तकच आहे. तुझा मामा या विश्वातील एक प्रकांड पंडित निश्चितच आहे, पण पापी हा शब्दप्रयोग मी वापरला याच्या मुळाशी ठोस कारण आहे. आणि ते म्हणत असेल तर पटवून देईल, जर समजत असेल तर तुला कळलं अशी अपेक्षा व्यक्त लोकांचं ज्याला आपण पुरोहित म्हणून स्वीकारलं त्याला दुसऱ्या बाजूला पापी म्हणताय, याच्या मुळाशी कारण तुझा मामा खरंच पुरोहित होता. तुझ्या मामानं पौरोहित्य स्वीकारलं, म्हणून ज्यावेळी सेतू आम्ही उभारला त्यावेळी त्या रामेश्वर लिंगाची पूजा खऱ्या अर्थानं पुरोहित म्हणून तुझ्या मामानं केली होती. पण तुझ्या मामाला मी पापी म्हटलं याच्या मुळाशी कारण काय होतं माहितीये का? माझी माई देवी जानकी हिचं चौर्य कर्म तुझ्या मामानं म्हणजे लंकाधीश रावणानं केलं होतं. चौर्य कर्म केलं ते सुद्धा भ्याड प्रवृत्तीनं केलं. आता ते कसं? एका साधूचा वेश त्यानं परिधान केला, एका संन्यासाचा वेश परिधान करून संन्यासाच्या वेशात माझ्या माईला देवी जानकीचं त्याने चौर्य कर्म केलं. मग सांग मला, तुझ्या मामानं संन्यासाच्या वेशात येऊन जर माझ्या माईचं चौर्य कर्म केलं, तुझ्या मामाचा सोडा यापुढे जग संन्यासांवर तरी विश्वास ठेवेल का? सौमित्र, अरे जशी परिस्थिती तसं प्रत्येकाला वागावं लागतं. मी म्हटलं तुझा मामा पापी होता. कारण माझ्या मामाला सीताबाईंचं चौर्य कर्म करण्यासाठी एका संन्यासाचं रूप धारण करावं लागलं, पण तेच माईचं चौर्य कर्म
पापी होऊन केल्यानंतर सुद्धा जेव्हा तुम्हाला गरज भासली ना तेव्हा त्याच पाप्याचे चरण धरावे लागले. म्हणूनच मी म्हणालो तुझा मामा या विश्वात खरंच प्रकांड पंडित आहे, त्याबद्दल मी त्याला मानेलच मानेन, पण बाकीची जी कर्म करतोय त्याबद्दल मी त्याला पापीच म्हणेन. ए सौमित्र, मग मला सांग रे, बोला. माझ्या मामानं तुझ्या वहिनीचं चौर्य कर्म केलं, हा. याच्या मुळाशी खरा कारणीभूत कोण रे? कोण? मी तर म्हणतो खरा कारणीभूत तू आहेस. काय आहे माहितीये का, महिरावण जगाच्या बाजारात शब्द विकत घेतले जात नाही, फुकट मिळतात म्हणून पोपटासारखे बोलू नका. जे काय आहे ते प्रमाण ठेवावे बोला. सौमित्र, प्रमाणाशिवाय मी केव्हा बोलत नाही. पटवून द्या. मला सांग, हा. वेळूच्या बेटात बसलेल्या शबराचा शबर तुझ्या गर्वी घडला. अगदी. त्यावेळी त्यांची माता शूर्पणखा पुत्रवधाचा सूड घेण्यासाठी एका सुंदर स्त्रीचं वेश धारण करून तुझ्यापर्यंत आली. पण मला सांग रे, एका स्त्रीचे तू कान आणि नाक कापलंस, हे तुझ्या पुरुषार्थाला शोभलं का? जरूर शोभलं. शोभलं? जरूर शोभलं. कसं काय? ऐका, सौमित्र आजपर्यंत कधी वाम मार्गाच्या दिशेनं गेला नाही. ज्यानं प्रभूचा आदर्श नेत्रासमोर ठेवला, प्रभूकडून जी शालीनता आत्मसात केली, माझ्या जीवनात मी संस्कार संपन्नतेचं जीवन आजपर्यंत जगत आलो आहे. त्या संस्काराला मी आजपर्यंत तरी गालबोट लावू दिलेला नाही. शबा. आता माझ्या पुरुषार्थाला ते कसं म्हटलं, शब्दान शब्द मी आपल्याला पटवून देईन. बोल. ज्या शूर्पणखेच्या बाबतीत तू बोललास, ती शूर्पणखा निशाचर होती. ती शूर्पणखा एक राक्षसी होती आणि त्या पलीकडे जाऊन ती एक विधवा स्त्री होती. मग एका विधवेला आपलं जीवन कसं जगावं हे का कळलं नाही? सौमित्र, मी वक्तव्य पूर्ण करतोय. महिरावण, तुझी शूर्पणखा, ज्या शूर्पणखेचं तू सांगतोयस, ही शूर्पणखा एका सुंदर तरुणीचा वेश धारण करते काय आणि सौमित्राला भुलवण्यासाठी त्याच्या नेत्रासमोर उभी राहते काय? पण प्रभू आज्ञेशिवाय आजपर्यंत जीवनात एकही पाऊल ज्या सौमित्रानं टाकला नाही, पण तो प्रेमी विश्वास सतत त्या सौमित्रानं राखलं. त्या सुंदर तरुणीला म्हणजे त्या शूर्पणखेला मी माझ्या प्रभूंकडे पाठविलं. त्यावेळी प्रभूने तिच्या पृष्ठभागावर एक संदेश रेखांकित केला, ही निशाचर आहे, ही शूर्पणखा आहे, तेव्हा हिचे कान आणि नाक काप. अर्थात त्यानुसार तिचे कान आणि नाक प्रभू आज्ञेनं मी कापले. काय चुकलं? ए सौमित्र, तुझ्या बंधूने तुला आज्ञा केली म्हणून तिचे कान आणि नाक तू कापलंस, पण ती रावणाची भगिनी होती. आपल्या भगिनीची झालेली विडंबना त्याला पावली नाही आणि म्हणून त्याला साराय केलं. पण मला सांग, तू जर का तुझ्या बंधूच्या आज्ञेनं एखाद्या स्त्रीची विडंबना करू शकतो, तर स्वतःच्या भगिनीच्या स्वाभिमानासाठी त्यानं तुझ्या कुणाची स्त्रीचं चौर्य कर्म केलं असेल. काय चुकीचं केलं रे? जरूर चुकीचं केलेलं आहे. महिरावण, मी काय म्हणालो, मुळातच तुझ्या कुळातील स्त्री चुकली, आमच्या कुळातील स्त्री चुकली नव्हती. तुझ्या कुळातील स्त्री कशी चुकली? ज्या ती विधवा होती, त्या एका विधवेला आपलं जीवन कसं जगावं हे तिथं कळत नाही. तिथं तुझ्या कुळाची मोठेपणा दिला, मला तरी सांगू नको. विधवेला कसं जीवन जगावं हे तिला कळलं नाही. पण मला सांग रे, जिथे पुत्र मेले तिला काही घरात बसून फक्त दुःखच करावं, तिथं तिनं बघावं. मग तेच बघण्यासाठी ती आली होती. मला धर्माच्या मार्गावर आली. मी काय म्हणालो, ती निशाचर होती. सुंदर स्त्रीचं रूप तिनं धारण केलं आणि माझ्या नेत्रासमोर मला उलविण्यासाठी उभी राहिली. अर्थात तिचं जे स्वरूप खरं होतं ते माझ्या प्रभूंनी मला दाखवून दिलं. अर्थात मी तिच्याबद्दल जी कृती केली ती योग्यच होती, प्राप्त परिस्थितीचं अनुकरण करता. हे सौमित्र, काय आपण एखादी विद्याची संपादन करतो ना, त्या विद्याचा वापर जर का संकट समय झाला नसेल तर त्याचा काही उपयोग असतो का? मुळीच नाही. मग तुम्हाला ती आली, ती अधर्माने आली. अरे ती माया विद्यात प्रवीण होती म्हणून माया विद्याच्या जोरावर स्वतःच्या पुत्रवधाचा सूड घेण्यासाठी तिने एका सुंदर स्त्रीचं वेळ धारण केलं. मी तर म्हणेन माया विद्याचा उपयोग योग्य वेळी योग्य क्षणी तिला केला. महिरावण, या विश्वातील कुठलीही विद्या अधर्माची असू शकत नाही, पण ज्याला जी विद्या अवघड आहे त्याचा वापर कोण कसा करतो यावर खरं अवलंबून आहे. ती विद्या धर्मानं वापरली जाते की अधर्मानं वापरली जाते.
नाही. मायावी विद्या या विश्व कल्याणासाठीच आहे. पण तुझ्या भगित्या शूर्पणखीला ही मायावी विद्या अवगत होती. मग एक विधवा स्त्री असून सुद्धा त्या विद्येचा वापर एका परपुरुषाला बोलवण्यासाठी जी शूर्पणखा करते, तिच्या मुळात आधी तिच्या मुलाची शालीनता जपता आली नाही, असं मी थेट म्हणेन. हे सौमित्र, ती तुला का बोलविण्यासाठी आली याचं कारण आणि स्पष्टीकरण तुला प्रथमच दिलं. आणि पुन्हा हवं असेल तर घे. तुझ्या कर्मी तिच्या पुत्राचा शेवट घडला आणि त्याचा सूड तिला घ्यायचा होता, म्हणूनच तिला सारं काही केलं. तुझ्याशी विवाह करून सुखाचा संसार करायचा होता, म्हणून तुझ्यापर्यंत आली नव्हती. महिरावण तिच्या पुत्राचा शेवट म्हणजे ज्या शबरा बाबतीत तू बोलतोय, बरोबर. त्या शबराचा शेवट जरूर मी या सौमित्रानं केला. पण एक गोष्ट तू विसरला. कोणती? अरे मी त्याला मारणारा कोण? त्याच्या प्रार्थनेनं त्याच्या कर्मानच त्याचा जीव घेतला. बरोबर. याच्या मुळाशी कारण होतं. या विश्वाच्या पाठीवर कोण कुणाला मारत नसतो, जो तो आपल्या कर्माने या विश्वात मरत असतो. या विश्वात नियती ही एक स्त्री आहे. नियतीने या विश्वात कुणालाही सोडलेलं नाही. अर्थात त्या नियतीचा न्याय आणि काळाचा कायदा या विश्वाच्या देवाधिकांना अमान्य करता आला नाही. तू किंबहुना मी काय अमान्य करणार? एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जो शबर ज्या शबराचं ओरडून ओरडून सांगतोय ना, हा शबर भक्ती करण्यासाठी, ब्रह्मदेवांची तपसाधना करण्यासाठी ज्या स्थानात बसला होता, ते स्थान कुठलं हे तुला ज्ञात असेल. कणकेच्या बेटात बसला होता. मग मला सांग, तपसाधना करण्यासाठी त्याला दुसरी जागा मिळाली नाही? हे सौमित्र, अरे आपण तपसाधना करण्यासाठी अशा ठिकाणी बसावं कुणाचा उपद्रव होऊन आपल्या साधनाचा भंग होऊ नये. मग त्यानं वेळूच्या बेटापासून तपसाधना करण्यासाठी जागा निवडली. यालाही कारण आहे. वेळूच्या बेटाला काटे असतात आणि काटे असल्या कारणानं तिथं कुणी जात नाही. त्याच्या तपसाधनेत भंग होणार नाही हे त्याला ज्ञात होतं, म्हणून त्यानं ती जागा निवडली. त्यानं जागा कोणतीही निवडू दे, त्याबद्दल माझा काही समज नाही. मला काय म्हणायचं आहे, ज्या सबराचा शेवट मी केला म्हणून शूर्पणखा सूड भावानीला पेटून उठली असा तू जडजडीत आरोप या सौमित्रावर केला. मग मला सांग, ज्या बेटात तो शबर भक्ती करत होता, तो त्या वज्रास्त्राच्या खऱ्या अर्थानं प्राप्तीसाठी, मग ते दिव्य अस्त्र त्याच्या भक्तीत जर सत्व होतं, त्याच्या भक्तीत जर सत्यता होती, तर त्याच्याकडे आलं नाही, ते आलं त्या सौमित्राकडे आलं. मग सौमित्रानं ते ज्यावेळी आपल्या हाती दिलं, त्यावेळी त्याची धार खऱ्या अर्थानं किती आहे पाहण्यासाठी त्याच बेटावर मी वार केला. त्या बेटाबरोबर त्याची मान चिरली गेली. मग मी त्याला मारणारा कोण? त्याचं प्रार्थना झालेलं म्हणून तो मेला नाही की काय? अरे सौमित्र, त्याच्या प्रत्तराच्या वटी सांगून स्वतःची बाजू मारतो. बाजू मारायचा विषय नाही. मग बरोबर. आता तुला कितपत कळते? जे विजयी खडग तुझ्या हातात आलं, प्रत्यक्षी पाहण्यासाठी त्या वाळूच्या बेटावर तू प्रहार केलास. वेळूच्या बेटावर प्रहार करताच क्षणी शबर मारला गेला. शबर तुझा अपराधी नव्हता, हे तर सत्य आहे ना? मी तेच म्हणतोय. मला सांग, हे शबर माझा अपराधी कधीच नव्हता, पण त्या नियतीचा तो अपराधी ठरला. त्या नियतीनं मला निमित्त ठेवला आणि त्याचा आता काय दोष? निमित्त तू ठरला त्याच्या मरणामागे. पण एखाद्या निष्पाप जीवाचा बळी जर का स्वतःच्या हातून गेला असेल, तर त्याचं काहीतरी प्रत्यक्ष करावं लागतं, प्रायश्चित्त करावं लागतं. मग मला सांग, निष्पाप शबराचा बळी तुझ्या हातून घडला, काय रे प्रायश्चित्त केलंस? सर्वरित्या शबराचा शेवट माझ्या हातून घडला. मी प्रथमताच म्हणालो, प्रायश्चित्तासाठी शबराच्या कुलाला किंबहुना त्याच्या माता पित्यांना मी आधार दिला असता, पण शबराची माताच माझी खरी आपण अपराधी ठरली. कारण ती मायावी विद्येचा वापर तिनं मला फुलवण्यासाठी आणि या विश्वात वेगळं नाट्य निर्माण करण्यासाठी केला. तिच्या मनातील कुठे तो ज्यावेळी माझ्या लक्षात आला, त्यावेळी मी त्याचे कानात कापले. सौमित्र, अरे नियतीवर सारा काही कर्म ठेवून स्वतःची जर का बाजू मारत असेल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेव, हा जो मैल पर्यंत आलाय, हा फक्त राघवाला नेण्यासाठी निमित्तच होता. पण मी जो इथं ठाम उभा आहे ना, तो फक्त भामाच्या वतीनं तुमच्याशी लढण्यासाठी उभा आहे. महिरावण बराच फिरलास, पण फिरून फिरून मुद्द्यावरच आला. तुझा हा मुद्दा न कळणे एवढा सौमित्र सौमित्र, मी फक्त फिरत नव्हतो, माझ्यासोबत तुलाही फिरवत
फिरता फिरता तुझ्या सोबत कळलं तू स्वतःच्या अंगावर काही घेत नाहीये. जेव्हा अंगावर आलं ना तेव्हा नियतीवर ठेवून मोकळा झाला. कोणती? जो स्वतःच्या अंगावर घेतो आणि जो स्वतःच्या अंगावर घेऊन माघारी जातो तो आपलं अस्तित्व या विश्वात निर्माण करू शकणार नाही. माझी बाजू खरीच आहे, मी तुला वेळोवेळी पटवून देत होतो. मग तुझी तर बाजू सत्याची होती, तर हा सौमित्र अधर्माचा आहे, सौमित्र असत्याचा आहे हे तू पटवून देऊ शकला नाहीस. दुसरी गोष्ट लक्षात घे, तुला काय वाटलं तुमच्या मनाचा हेतू या सौमित्रानं ओळखला नव्हता की काय? अरे आजच नव्हे, प्रतिवर्षी तुमच्या देवीचा वार्षिक उत्सव असतो, पण याच वेळी उत्सव मोठे म्हणून माझे राघव तुम्हाला दिसले, एवढे दिवस दिसले नाही. तिथंच तुमचा हेतू मला कळला. पण माझे प्रभू माझ्या मित्रासमोर असताना उवाच्या शब्दानं आजपर्यंत मी कधी भाष्य केलं नव्हतं, पण तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडले. जर सामंजस्यानं येत नसाल तर जबरदस्तीनं माझ्या प्रभूंना तुम्ही घेऊन जा. हे शब्द मला खऱ्या अर्थानं सावले नाही आणि म्हणून मी प्रतिकार केला. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सौमित्र जिवंत असेपर्यंत माझ्या प्रभूची जिथं इच्छा नाही तिथं माझ्या प्रभूंना मी पाताळ बोलत तुमच्या समवेत कधी जाऊ. सौमित्र तू जिवंत असताना जर राघव मिळत नसेल तर इथं तुझा शेवट करीन आणि राघवाला घेऊन जाईल. तुम्ही करत असाल तर सौमित्र सुद्धा वक्तव्याचा भोगता नव्हे. जिवंत कुटुंबाचा मी शास्त्र आहे. अर्थात तुमच्या जीवनाची होळी तो भेटल्याशिवाय मी कधी स्वस्त बसणार नाही. भावांतरीचे हळवे जसे आश्चर्य कशाबद्दल आश्चर्य? युद्ध थांबलेलं याला सुद्धा कारण आहे. काय कारण? ज्या प्रबंध नेण्यासाठी आमचं येणं झालं होय. त्यांना मी नेणं हे नक्कीच आहे. हं. आणि ज्या पराक्रमाच्या जोरावर प्रबंध नेण्याचं कार्य हा अहिरावण करणार आहे. अहिरावण? अरे ज्या तरुकुलात तुमचा जन्म झाला त्या तरुकुलाला तुम्ही कलंक आहात. कोणत्या परिणाम? ज्या दानवाने आपली पोटची पोरं आणि शिरं चराचर चिरली हिंमत होती आमची आणि दानवी संस्था बरोबर आहे. त्याच कुलात जन्माला तुम्ही एका राम सौमित्राला नेण्यासाठी खोटं बोलला, नरकात टाकला बोलला. चांगलं केलं जर का घडत असेल तर नक्कीच वाईट करायला हरकतच नाही. आणि या तत्वानं या प्रबोधन घेऊन जाण्याचं कार्य करेल. चांगला काय आणि वाईट काय हे जर तुम्हाला कळलं असतं तर त्या दुष्ट रावणाच्या वतीनं तुम्ही चालत नसता. चार रावण जगाच्या निदर्शनाला सगळ्या गोष्टी करायच्या. असा झाला सुद्धा त्या
पाठिंबा देणारा, चोरी करणाऱ्यापेक्षा चोराला साथ देणारा डबल चोर. हे सगळं हनुमंत किंवा लंकाधीश रावणाला मी तुम्ही समजा, पण मी तर म्हणतोय लंकाधीश रावण हे सत्याचे पुरस्कर्ते आहे. सत्याचा पुरस्कर्ता रावण हे म्हणतोय एका स्त्रीचं अपहरण करणे सत्याला अनुसरून आहे. कदाचित एका स्त्रीचं अपहरण त्यानं केलं, पण मला एक सांग, तू तरी शब्दाचा किती झालास की कोणत्या तत्वाला तुझा शब्द तू परिपूर्ण करतोय? मला सांग. माझा प्रत्येक शब्द मी पूर्ण केलेला आहे. मग ज्यावेळी याला बाण लागला, त्यावेळी अंगाचं कार्य केलंस, होय. मग त्याला दिलेला शब्द तू पूर्ण केलास. कोणाला? द्रोणागिरी पर्वताला. द्रोणागिरीला जो मी शब्द दिला होता तो शब्द माझ्या प्रभूने पूर्ण केला आहे. मी तर म्हणतोय ज्या भक्त सख्यावर अंतरा दिलेला शब्द आपला अपूर्ण ठेवणं हे निवार सत्य होय. पण मला सांग, काय? ज्या लंकाधीशानं सीताबाईचं योग्य कर्म केलं, होय. काय चुकीचं केलं त्यानं? काय बरोबर केलं ते सांग. जे केलं ते बरोबर केलं. केलं तर बरोबर केलं म्हणजे तू म्हणतोस पण बरोबर. हो, तसं सगळं सगळ्यांच्या निदर्शनाला ते बरोबर आहे ते सांग. जगाच्या निदर्शनाला एकच. काय? मला सांग, लंकाधीश रावणानं सीताबाईचं चौर्य कर्म केलं, कुकर्म मनात होतं म्हणून केलेलं नाही. मग मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. काय म्हणून? प्रत्येक पुरुषाची उजवी बाजू कोणासाठी? उजवी बाजू कन्या किंवा स्नुषेसाठी. मग ज्या लंकाधिपानं सीताबाईचं चौर्य कर्म केलं ती बाजू उजवीच होते, आणि याची शहानिशा करूनच लंकाधीशांकडून मिळालोय. जर का लंकाधीशानं डाव्या बाजूचा उपयोग करून तिचा चौर्य कर्म केलं असतं, नक्कीच लंकाधीश रावणाला मी समजलो असतो. पण ज्या त्यानं आपल्या उजव्या खांद्यावर घेऊन सीताबाईचं चौर्य कर्म केलं, याचा अर्थ ती त्याची कदाचित कन्या म्हणून दिली असेल. काय चुकलंय त्याचं? अरे रावण, रावणाच्या वतीनं तू हे सांगतोयस ते साफ खोट आहे. कारण त्या रावणाची काय हिंमत डाव्या खांद्यावर बसण्याची, डाव्या खांद्यावर तिला बसविली असती. हिंदीच्या गोष्टी सापडतात. लंकाधीश रावणाला धर्म कळत होता, आणि त्या धर्माला अनुसरून त्याला सीताबाईचा चौर्य कर्म आपल्या उजव्या खांद्यावरून केलं. मी याही प्रश्नाचं तुला उत्तर देतोय आई. रावणाची काय हिंमत डाव्या खांद्यावर सीताबाईला बसण्याची, त्याच्यात तेवढी ताकदच नाही, आणि त्याला केला असता तर तिथंच मारणार होता. कारण ज्या रम्याचं अपहरण केलं आणि स्वाइच्छेसाठी बळजबरीनं तिच्यावर त्याला बलात्कार केला, त्याच रम्यानं शाप दिला होता रावणाला. रावण एवढ्या दिवस रावणाच्या कैल्यात सीता राहिली, पण स्पर्श करण्याचा हिंमत त्याच्यात नव्हती. कारण होतं त्याला माहित होतं हे केलं की मारणार. म्हणून त्या रम्याला शाप दिला होता. आज तुझ्या शक्तीच्या जोरावर माझ्यासारख्या एका रम्याचं जीवन तू उद्ध्वस्त केलंयस, माझा तारुण्य उद्ध्वस्त केलंयस. पण याच अपेक्षेनं दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला त्रास घडला तात्काळ मरून मोकळा होती. आणि तो शाप तुझ्या रावणाला माहीत होता, त्याला तो ऐकला होता, तू नाही ऐकला होता. त्यानं आपल्या अक्कल हुशारीनं उजव्या खांद्यावरून नेली. कळलं? तर डाव्या खांद्यावरून नेली. बायको म्हणून नाही, बायको तो कधीच करू शकत नाही. त्याची बायको एकच मंगवली. तू काही जरी सांगितलं तरी मी माझ्या शब्दावर ठाम आहे. त्यानं अधर्माला नेली नाही, किंबहुना तो अधर्म नव्हता. पण तू आता म्हणालास, मला सांग, ज्याला अपराध केला त्याला शासन करविणं हा धर्म आहे, पण ज्याला अपराध केला नाही त्याला शासन करणं हा धर्म आहे का? बोलण्याचा आशय ज्याला केले कोणते करण्याचं कार्य तू केलं, होय. अपराध जनतेनं केला होता की
जे जे घडत होते त्यांना शासन घडावं. मला सांग, जो दूत म्हणून येतो त्याच्या पुच्छाला वस्त्र गुंडाळून आग लावतात. होय होय हा शिष्टाचार झाला. आमचा शिष्टाचार. हे अगदी बरोबर बोलला. तुमचा शिष्टाचारच असा आहे. पण पाहुणा आला इथं, पाहुणा म्हणून त्याला द्यायला हवंय. पण तू कपटी म्हणून आला मी होता. कपटी म्हणून नाही. मी जो तिथं आलो होतो तो एका समाजासाठी, शिंदाईसाठी आणि असा त्याला हा मरकट मरून जावा या अपेक्षेनं त्याला हे कृत्य केलं. आता मी मरण्यासाठी जर त्याला घडविलं, त्याला मारायला नको मला. तू मारलास मारलास. शासन नाही दिलंय, त्याला शासन करायलाच हवंय. आपल्या चालू केले त्या लंकेत प्रत्येक माणसाला त्याची रक्षण मिळाली. बसायला प्रत्येकाला त्याचा त्रास झाला. जो चुकीचा नव्हता त्याला सुद्धा तू प्रयत्न करून सोडिलं. तेव्हा हा तुझा तशी प्रजा, तसा राजा असेल तशी प्रजा असतं. लक्षात तसं त्या बीज तसा अंकुर पेरला काही उगवणार. अशा रीतीला ज्या रावणानं त्याची इच्छा असताना सुद्धा काही काळ आपल्या शक्तीच्या जोरावर आपल्या पक्षाकडे ओढला होता. त्याने निंदागिरी केली, त्याला शासन भोगावं लागलं. मग त्याप्रमाणे त्याचा आता या प्रमाणाने करताना तुम्ही जर काम केलं असाल तर तुम्हाला वकील असणार. हा एकदम चांगला सांग. आणि आम्हाला छान विश्वासी वाढण्याची फाशी दिली जाते. आपली वाढण्याचा संबंध त्याच्यामुळे होत आहे. सूर्यास्त झाले. तुझी शिकवण आहे. सूर्यास्तावर सगळं बरोबर करायचं. आता मात्र आपल्याला निद्राही येणार नाही. कारण किती झालं तरी आई आणि मुली आपल्या जीवावर उठलेले आहेत. तेव्हा वेगवेगळा डाव काहीतरी टाकतील, वेगवेगळा डावपेच खेळतील. तेव्हा आपण आता नाही जातो. भाऊ. तू आणि सविताला प्रसाद घ्या. कसं काय शक्य होईल? तुमचं रक्षण हा उठले हवा करेल. कसं काय? प्रभू, तुमच्या सर्वांना माझा पुच्छाचा योग्य करून असा भव्य दिव्य पुच्छाचा करेल की या पुच्छातून मुंगीही आत प्रवेश करू शकणार नाही. आणि पुच्छद्वाराच्या प्रवेशद्वारावर त्याला म्हणतात गुरु. याला आलेला संकट मी माझ्या त्याला म्हणतात गुरुप्रेम. अर्थात या गुरुबाबत असणाऱ्या या शिष्याचं प्रेम आम्हा वेदांच्या रक्षणासाठी किंवा आपल्या पुच्छाचा दुर्ग आमच्या अवतीभवती निर्माण करू किंवा आमच्या जीविताचं रक्षण करणार. ठीक, मग तुझ्या इच्छेप्रमाणे यावेळी सौमित्र आणि राम विश्रांती घे. तू विश्रांती घ्या.
त्या क्षणाला माझ्या पुरुषाला हे चतुर्वेद या वज्रने हनुमंताला पुरुष निर्माण केले आणि या पुरुष युगाचा अभय सदा दानविषयी हे सारे काही भविष्यात आले गेले कुठे काय पाहतोय आज या ठिकाणी मोक्ष लोकांची योजना झालेली आहे नक्कीच काय मला सांगितलं मला तुमच्या दुर्गात पण काय करायचं हा बाजूला पाहिलं असं करूया अनेक सुरांचा बचाव याच्यावर करूया ठीक आहे अनेक सुरांचा बचाव आता असं करूया सुरू होते प्रचंड शिळा दोन मोठे दगड आता असं करूया दादा असं करतो हा प्रचंड वृक्ष यावेळी मला भानगड काहीतरी वेगळीच दिसते वृक्ष खाल्ला तो खाल्ला वृक्षासकट वृक्षाच्या मुळाला माती होती ती सुद्धा खाल्ली दगड खाऊ शकतो तर माती नक्कीच खाणार दगड जोडणे नको आता काय राहिलं वृक्ष नको माती नको पहिली टाक. याच्यावर
शंभर प्रबोधन समुद्राला जागृत करते हा पुच्छ राम जन्मदा माऊलीशा हे आई तुझा आशीर्वाद घेऊन संप्रत्य मैगावतीच्या राज्याशिवाय हा मकरध्वज एक सारखा तटस्थ उभा आहे अया कारणगार तर जबाबदारी होय जबाबदारी आणि ती जबाबदारी कुणी दिली असेल तर ज्यांचं केवळ आम्ही दातृत्व स्वीकारलं त्यांनी केवळ आम्हाला स्वतःच्या दरबारी मान सन्मान दिला ते या मैकावतीचे राजे मै रावण या मै रावणांचा